कुठे चालला सांग लवकर. रक्षाबंधन. आज आपण मांडवी रिसॉर्टला आला. कसं वाटलं? नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? तुम्ही मजेत आहात ना? मजेतच राहा. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपल्या बिल्डिंगमधल्या लोकांचा प्लॅन होता की आपण कुठेतरी रिसॉर्टला जाऊया, पण त्याला काही मुहूर्त मिळत होता आणि शेवटी आज मुहूर्त मिळालेला आहे. आणि आज आपण जाणार आहोत मांडवी रिसॉर्टला, जो शिरसाड वर्जेश्वरी या रोडवर आहे. आणि तिकडे जायचं असेल तर कसं जायचं, कुठल्या रोडने जायचं, बाय रोड कसं यायचं, याची सगळी माहिती तुम्हाला मी देतो. तुम्ही मुंबई अहमदाबाद हा जो हायवे आहे त्या हायवेने शिरसाड फाटा वगैरे जो रोड आहे त्या ठिकाणी आल्यानंतर एक्झॅक्टली ॲक्च्युली मला पण माहिती कारण मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे. तर त्या लोकेशनला पोहोचल्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण माहिती देतो. एक 8-10 जण आहोत ना आपण बिल्डिंगमधले, आपली सगळी मंडळी आहे आणि 8 ते 10 जण आहेत. तर हा ब्लॉग पूर्ण मस्त मजा मस्ती संपूर्ण धम्माल असेल, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला खूप मजा येईल. ये इकडे इकडे. कुठे चालला सांग लवकर. लेशॉटला. कुठे चाललाय बाबू तू? कुठे चाललाय? कुठे चाललाय? लेचतला. कुठल्या लेचतला? मांडवी. तर आपण चाललोय मांडवी रिसॉर्टला. चला. रक्षाबंधन. पैसे नाही देणार. निघणार नाही पोहताना वगैरे. नाही जास्त चालू ना. मित्रांनो, शेवटी आपण येऊन पोहोचलेलो मांडवी रिसॉर्टला. तुम्ही पाठीमागे बघत असाल, हे मांडवी रिसॉर्टचं आहे प्रवेशद्वार. आता आपण एंट्री करूया आणि मस्त नाश्ता करूया. वज्रेश्वरी म्हणजे शिरसाड फाट्यावरून आपण जेव्हा लेफ्ट मारतो, लेफ्ट मारल्यानंतर थोडंसं पुढे या आणि थोडासा पुढे आल्यानंतर परत एक लेफ्ट आहे आणि तो रस्ता सरळ पकडा. अगदी 2-3 मिनिटामध्ये तुम्ही मांडवी रिसॉर्टला येऊन पोचाल. तर चला आपण आता मस्तपैकी नाश्ता करूया, भूक लागलेली आहे. मोबाइल सब लॉकर में डालना. वेलकम ड्रिंक. लिंबू सर अनलिमिटेड ना? अनलिमिटेड पाहिजे तेवढं अनलिमिटेड. लिंबू पाणी. हे पहिले नाश्ता करून घेऊ. पहिले नाश्ता कुठे आलो? रेशॉर्टला. पप्पी घे. हातीला पप्पी घे. हातीला पप्पी घे. खुर्चीला नाही, हातीला. आज अख्ख्या रिसॉर्ट मध्ये आपला आवाज पाहिजे का? आज अख्ख्या रिसॉर्ट मध्ये नारायणी दर्शनचा आवाज येणार आहे मोठा. नाश्ता ठिकाणी आपण घेतलेला आहे. आवाज पान आहे. तर नाश्त्यामध्ये आहे इडली आहे, सांबार आहे, चटणी आहे, उपमा आहे, पापड आहे,
छोटा प्रकार आणि जिलेबी आहे स्वीटमध्ये. टेस्ट करून सांगतो थोड्या वेळात. तर मित्रांनो या नाश्ता करा. तुम्हाला मी पहिलीच टेस्ट दाखवतोय. उपमा छान आहे, टेस्ट चांगली आहे. हे कुठे गेले? कसं वाटतं तुम्हाला सर्वांना येऊन? खूप छान वाटतंय. इतर जस्ट सुरुवात झाली, सुरुवात. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. सॉरी. हा 9 ते 6 ना. हा इथं उभे राहा. येईल की माहीत नाही. या रिसॉर्टचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वेलकम ड्रिंक मिळणार. लिंबू सरबत अनलिमिटेड आहे. टॉप तर टॉप चहा. हे तुम्हाला पॉपकॉर्न, बर्फ गोळा आणि कॅन्डी फ्लोज हे तिन्ही गोष्टी तुम्हाला अनलिमिटेड फ्री मिळणार. म्हणजे त्यांचं टायमिंग आहे 11:30 ते 4. खूप मजा येते. एन्जॉय. तिकडे जायला पण तोच आहे. आपण आल्याला नाश्ता केलाच पण एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून या ठिकाणी आता सूप चालू आहे आणि त्याच्यानंतर डोसा पण आहे.
तिकडे वरती असं वाटतं जबरदस्त आहे ही शेवटी. तो आपण थँक्यू. जेवणामध्ये बरेच प्रकार आहेत. सुरुवातीला तुम्हाला मी दाखवतो. हा आहे सॉस, टोमॅटो, काकडी म्हणजे सलाड आहे, आमरस आहे, त्याच्यानंतर पनीर मटारची भाजी आहे, वडे आहेत, श्रीखंड आहे, पुरी आहे, छोलेची भाजी आहे, सफेद ढोकळा आहे, राईस आहे, डाळ आणि अजून एक प्रकार आहे आपले काय काय प्रकार आहे अजून एक नळ्या नळ्या पापड म्हणून. आणि जेवण अनलिमिटेड आहे. तुम्ही किती वेळा जेवा. फक्त त्यांनी आत्ता अनाऊन्समेंट एक असं केली की जेवढं लागेल तेवढंच फूड घ्या. तुम्ही परत घेऊ शकता पण लागेल तेवढंच घ्या, परत घ्या. अनलिमिटेड आहे. या जेवायला सगळ्यांनी. आज आपण मांडवी रिसॉर्टला आला. कसं वाटलं? खूप मजा. मजा आली? खूप मजा आली. तुम्हाला कसं वाटलं? धमाल. तर मित्रांनो, आपण मस्तपैकी आंघोळ करून तयार झालेलो आहोत. आता आपण निघण्याच्या तयारीमध्ये आहोत. पण निघताना सुद्धा आपल्याला मांडवी रिसॉर्टकडून बघा हा नाश्ता आलेला आहे.
तर नाश्त्यामध्ये आहे मस्त पावभाजी आहे, हा फ्राय राईस आहे, त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे हा भेळ आहे. ती भेळ का मी घेतलेली नाही, उर्मिलाच्या ताटामध्ये आहे. तर टेस्ट करून पहिला मी दाखवतो कशी आहे. एकंदरीत मला वाटतं स्ट्रक्चर वरून तरी चांगलीच वाटते. खरंच चांगली आहे. म्हणजे आज आम्ही पूर्ण दिवस रिसॉर्टमध्ये आलो, पण आम्हाला पूर्ण दिवस कसा गेला काही कळलंच नाही. इतकी मजा आली. आणि खाण्यापिण्याची तर व्यवस्था एक नंबर आहे, एक नंबर. म्हणजे तुम्ही खरंच तुम्हाला रिसॉर्टला यायचं असेल ना, तुम्हाला मी हे नाव नक्कीच रेकमेंड करेन की तुम्ही याच रिसॉर्टला या नक्की. जर मार्क द्यायचे असेल तर मी या रिसॉर्टला 10पैकी 10 देईन. कारण एकही उणी आम्हाला आल्यापासून आणि आता आम्ही चाललो आहे, एकही उणी आम्हाला इकडे दिसली नाही. त्याच्यामुळे पैकीच्या पैकी या तुम्ही पण नाश्ता करायला. ह्याच्यावर काढणार काय चाललंय काय चाललंय? ऊपर नीचे ऊपर नीचे बचपन की यादें. बचपन बाप्पा आ गया बचपन. यायला मजा येते खरोखर. किती वर्षांनी वर्ष. एकदा फोटो काढू दे त्याला. तू पहिल्यावर बस. गौरांग मी बसते. काय तर आमची गाडी पंक्चर झालेली आहे, त्याच्यामुळे आता आम्ही बैलगाडी घेऊन चाललो. मम्मा जवळ जा, वजन कमी करतो. बाबू बाजूला आहे, बाबू बाबू बैल मारेल, मारेल, बैल मारेल, मारेल, बाजूला. ए बैल मारेल बाजूला. तर आम्ही चाललो, गाडी खराब झालेली असल्यामुळे आम्ही आता चाललेलो आहे बैलगाडी घेऊन. चला एक फोटो. बैल चालतात ना माणसं. घे आता घे. थोडं हळू घ्या बाबू, थोडी हळू घ्या. हे लागेल. भाऊ लागेल माझ्या तर मित्रांनो, आपल्या सोबत मांडवी रिसॉर्टचे सर्व आणि मालक श्री प्रकाश रमेश पाटील सर आपल्यासोबत आहेत. तर आपण त्याच्याशी थोडंसं या रिसॉर्टबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर पहिल्यांदा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. म्हणजे काय रिसॉर्टचं टायमिंग टायमिंग 9 ते 6 वाजेपर्यंत असतो. त्यामध्ये सकाळचा नाश्ता असतो. काही नाश्त्यामध्ये इडली, चटणी, उपमा, सांबार, दही, पापडी, चहा वगैरे असतो. तर मग आता मंचावरती होतो. आता आम्ही आणि आता मंचावरती आम्ही यासाठी केला का लहान मुलं होते. स्टार्टिंगला आम्ही ओपनिंग केलं त्यावेळेला त्यांना एकदम थंडी लागत होती. अच्छा. तर त्यांना वाटलं का आम्हाला वाटलं का काहीतरी करावं लगेच ते म्हणून आम्ही ते स्टार्ट केलं. जरा ते थोडी एनर्जी आहे. तर मग पॉपकॉर्न आहे, सरबत गोला आहे, कॅन्डी फ्लॉस आहे, तो मंचावरती झाला. बाजूला उत्तप्पा काउंटर आहे आणि साधा डोसा आहे. आणि नंतर हे पण स्टार्ट आपलं किंवा प्रेम ऑर्डर राहतात. आमच्या प्रेक्षकांना सांगायचं, हे जे सगळं सांगतात हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे. आपल्या कॉम्प्लिमेंटरीमध्ये तुम्ही दिलेले पैसे ते तुम्हाला आम्ही देतोय. म्हणजे आम्ही जास्त देण्याचा प्रयत्न
कारण आमची पुढे ॲड नाही करत, आम्ही ॲड नाही करत, पण ॲडचे जे पैसे आहेत ते आम्ही आपल्या गेस्टला द्यायचा प्रयत्न हे दुपारी लंचमध्ये दोन पीस असतात, सँडविच चालू आहे, इंटरनॅशनल सगळं चहा वगैरे 4 कॉफी होते. 5 ते 6पर्यंत आपण नाश्ता देतो. त्याच्यामध्ये पावभाजी आहे, फ्राईड राईस. निघता आम्हाला टेस्ट करू शकणार. आता जास्तीत जास्त कसं लांबून येणारे लोक आहेत, तर त्यांना एकदा आधार मिळाला का ट्रॅफिक असते काय असते लहान मुलांना एकदा गेल्यानंतर मग आरामात झोपू शकता एवढा आपण द्यायचा प्रयत्न करतो. मी बऱ्याच ठिकाणी रिसॉर्टमध्ये फिरलोय, पण ग्राहकांचा आणि कस्टमरचा एवढा विचार करणार आहे मला वाटतं पहिल्यांदा मला भेटलं. मी खरंच पहिल्या मनापासून म्हणतो की आपल्या कस्टमरला देवता. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो, ते ऑन कॅमेरा बोलले नाहीत, मी त्यांना पहिल्यांदा भेटलो आणि विचारलं की सर आपण या रिसॉर्टचे मालक आहात ना, तर ते उत्तर मला दिलं की मालक मी नाही, मालक तुम्ही आहात, त्या रिसॉर्ट तुम्ही चालवता, मी चालवत नाही. तर इतक्या मोठ्या मनाची चालवतो तुम्ही मला काय मालक बघा ते अजूनही तेच म्हणतात. तर सर मला फक्त मला पूर्ण फॅमिली म्हणजे मुलांपासून ते आमचं वडील आहे. वडिलांचं आता ऑपरेशन केलं आहे तरी पण ते आता तिकडे चुलीवर बसलेलं आहे. म्हणजे आमच्या फॅमिलीचा पूर्ण सगळं देखभाल असतात आणि स्वतः राहिल्याशिवाय हा बिझनेस नाही. मिनिटाला रिस्क आहे, त्यामुळे हजर राहणं गरजेचं आहे. मी बघितलं की तुमचे जे गार्ड आहे ते तिकट उपलब्ध आहे. आपण जे चालू केलं आहे ना ते 0 लेवलपासून जे आपण या लेवलला आहे. तर मला सांगा की किती वर्ष झाली? आता 10 वर्ष झालं आहे आपलं. 10 वर्ष. आणि म्हणजे जर लोकांना इकडे यायचं असेल, कोणी व्हिडिओ बघितलं तर एक्झॅक्ट ॲड्रेस सांगा आपल्या लोकांना. ॲड्रेस आपण भजनसी रोड पकडतो, विरार ईस्टला आहे. बरोबर. हायवे अहमदाबाद हायवेवरती. हायवेपासून 1 किलोमीटरवरती जो मालगुडी पोलीस स्टेशन आहे त्याच्या मागच्या साईडला आहे. आणि ताजमध्ये वैशिष्ट्य आपल्याकडे 100% फॅमिली घेऊन हो, मी आल्यापासून बघतो सगळी फॅमिली क्राऊड आहे. त्या हिशोबाने म्हणजे 300 पॅसेंजर्स आपल्याकडे नॉनव्हेज, अल्कोहोल आणि ओनली ड्रिंक्स बिलकुल घेत नाही. अरे वा. म्हणजे आपलं ते आहे पण टोटल 100% आपण फॅमिली घेऊ. त्याच्यामुळे एक पण असं मारामारी किंवा लग्नावाला माणूस. तर फक्त जाता मला एवढं सांगा की या रिसॉर्टची फी काय आहे? रिसॉर्टचं फी आता सध्या 750 रुपये ॲडल्टचं आहे आणि 750 रुपये मुलांचं आहे, सिनियरची मुलांचं आहे. त्यांचे ॲडव्हान्स आपण बुक करतो. त्यांच्यासाठी ऑफर ठेवलेले आहेत 650 फ्लाईट आहे. ते 3 दिवसात खालती जे फीड असणार ते फ्री असणार आहे आणि त्याच्यावरती असणार ते 750. आणि सध्या आता वेकेशनच्या पिरियडमध्ये आम्ही ऑफर ठेवलेली आहे की 600 रुपये पर पर्सन आहे वीकडेज. ओके. मंडे टू फ्रायडेला. त्याच्यात कमीत कमी 10 मेंबर पाहिजे आणि पूर्ण पॅकेज आपण द्यायचा प्रयत्न करतो. ऑनलाईन बुकिंग करू शकतो आपण. ऑनलाईन हॉल पण असतो, त्याच्यात ॲडव्हान्स आता तुम्हाला डिटेल येणार किंवा लवकर आपण ॲडव्हान्स. तर हे होते आपल्यासोबत या रिसॉर्टचे मालक श्री प्रकाश रमेश पाटील सर. त्यांच्याशी आपण चांगला गप्पा मारला आणि त्यांनी सुद्धा आपल्याला मनामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव न म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारताना मला वाटतं की आमच्या 5 वर्षाची ओळख आहे असं मला वाटलं. तर खूप प्रत्येक रिसॉर्टला आपल्यातर्फे तुमच्या फॅमिलीतर्फे नक्की आणि सर्वांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.